सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज 16वा लेख, पांडुरंग इज माय फेवरेट हिरो. उत्तर ऐकल्यावर मी हादरलोच. तुमचा आवडता नायक कोण? हा प्रश्न तसा प्रत्येकच बॅचला विचारतो मी. यावर्षीच्या बॅचलाही विचारला. वरुण, रणवीर, सिद्धार्थ, शाहिद, सलमान, शाहरुख, आमिर अशी काही स्टिरिओटाईप उत्तरे आली. पण तेवढ्यात नुकतेच मिसरूड फुटलेला एक चुणचुणीत पोरगा खणखणीत आवाजात उत्तरला, पांडुरंग सांगवीकर इज माय फेवरेट हिरो. ग्रामीण भागातून, सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातून उत्तम गुणांनी 12वी उत्तीर्ण होऊन शहरात शिकायला आलेला हा 18-19 वर्षांचा पोरगा. माझ्या समजुतीप्रमाणे एक वेळ त्याने मकरंद, भरत, आकाश, प्रथमेश यांना फेवरेट म्हणून निवडायला हरकत नव्हती. पण माझ्या रूढ धारणेला धाब्यावर बसवत त्याने 61 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका मराठी कादंबरीतील व्यक्तिरेखेला आपला नायक म्हणून निवडले. 1963 प्रकाशित झालेली कोसला ही मराठी कादंबरी. भालचंद्र नेमाडे हे तिचे लेखक, तर पांडुरंग सांगवीकर ही त्यातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा. तुमच्यापैकी अनेकांनी ही कादंबरी वाचली असेल. रूढार्थाने विचार करता कोसला ही कमालीची वृक्ष, रटाळ आणि कंटाळवाणी कादंबरी आहे. म्हणजे अन्य कादंबऱ्यांप्रमाणे तिला आकर्षक कथानक नाही, वेगळी, वेधक, कलरफुल पार्श्वभूमी नाही, खिळवून ठेवणारे समरप्रसंग नाहीत की आकर्षून घेणारे शृंगार प्रसंग नाहीत. थोडक्यात पैसा वसूल असे तिच्यात काहीच नाही. तरीही जागतिकीकरणाच्या दौरमध्ये जन्मलेल्या या कोवळ्या पोराला ही कादंबरी वाचावीशी वाटावी, आवडावी. याला कारण काय? याचे उत्तर आहे कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर. आता त्याला नायक तरी कसे म्हणावे हा प्रश्नच आहे. कारण आपल्या भारतीय समाजमनाला आवडतो तसा तो नायक नाही. म्हणजे तो दिसायला राजबिंडा नाही, कर्तृत्वाने रांगडा नाही, 10 गुंडांना एकसाथ लोळवण्याची आणि लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची किमयाही त्याच्यामध्ये नाही. म्हणजे ना तो स्वप्नपुरुषासारखा आहे, ना वाचकांच्या स्वप्नाळूपणाचे प्रतिनिधित्व करणारा आहे. थोडक्यात पारंपरिक भारतीय नायकांसारखा तो उच्च कुलोत्पन्न, नम्र, प्रेमळ, उदार, क्रियाशील, वाक्चतुर, हुशार, सुंदर असा काहीही नाही. संपूर्ण कादंबरीत लार्जर दॅन लाईफ अशी त्याची प्रतिमा नाही. उलट तो अगदीच सर्वसामान्य आहे. माणूस म्हणून आपल्यात जशा शेकडो मर्यादा असतात तशा मर्यादांनी युक्त असा तो आम आदमी आहे. ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत बांदिवडेकर यांनी म्हटल्याप्रमाणे अशा या पांडुरंगला कोणत्याही प्रकारचे साचे मान्य नाहीत. मग ते भाषेचे असोत, विचारांचे असोत, व्यवहाराचे असोत की वाङ्मयाचे असोत. असे साचे वा संकेत स्वीकारणे म्हणजे स्वातंत्र्याची कक्षा मर्यादित करून घेणे, संवेदना व अनुभव यातील वैविध्य नाकारणे. म्हणून त्याचे म्हणणे आहे की स्वातंत्र्य प्रतिभेच्या माणसाने असे संकेत व साचे स्वीकारू नयेत किंवा स्वतः तयार करू नयेत. यामुळे पांडुरंग गाव सोडून शिक्षणासाठी पुण्यात येतो. पण पुण्यात रमत नाही, विद्यापीठात गमत नाही, प्रेमात पडत नाही, टेकड्यांवर भटकत राहतो. मात्र पुढे तो टेकड्यांपासूनही दुरावतो, गावाकडे परततो, धर्म, पंथ, तत्वज्ञान अशी मुसाफिरी करतो, विरक्तीच्या वाटेला जातो, तिथेही रिकामाच राहतो आणि अखेर कुठे म्हणजे कुठेच रुजता येत नाही हे लक्षात आल्यावर बोल्यावर चढण्याची तयारी दाखवून तडजोड स्वीकारतो. दुनियेचे व्याकरण नाकारता नाकारता स्वखुशीने त्याचे दोरखंड गळ्यात अडकून घेतो. जे आहे ते पटत नाही आणि जे असायला हवे
ते निर्माणही करता येत नाही. या अटळ अपरिहार्य प्रवासात जी अस्वस्थता, बेचैनी असते, पांडुरंग तिचा प्रतिनिधी आहे. म्हणून तर कोणत्याही कालखंडातील तरुण पिढीचा आयडेंटिटी क्रायसिस आपणाला पांडुरंगमध्ये पाहायला मिळतो. परंतु हा क्रायसिस समजून घेण्यासाठी निकड आणि सवड आपल्यापाशी नाही. यामुळे मराठी समीक्षा व्यवहाराने पांडुरंगला निहिलिस्ट, अराजकतावादी, बालिश, भ्रमिष्ठ ठरवून त्याच्यावर नायकाचा अँटी हिरो शिक्का मारला आहे. मग असा हा पांडुरंग नायक असूनही 6 दशकांनंतरच्या तरुणाईला आपला फेवरेट हिरो का वाटतो? 61 वर्ष उलटून गेली आहेत. 25शीतला पांडुरंग ज्या गावाबद्दल, शहराबद्दल, जगाबद्दल आणि जगण्याबद्दल बोलत होता ते सारे आमूलाग्रपणे बदलले आहे. अशावेळी खरे तर पांडुरंग विस्मृतीच्या कोशात जायला हवा होता, पण तसे झालेले नाही. तत्कालीन जगाचे रूप आणि त्याने विचारलेल्या प्रश्नांचे प्रारूप बदललेले असले तरी तपशिलाचा फरक वगळता तरुणाईपुढचा तिढा जशाच तसा आहे. म्हणूनच 60च्या दशकातील पांडुरंगची जी खंत आहे तीच खंत नव्या सहस्त्रकातील तरुणाईचीही आहे. हा तिढा, ही खंत कायमच असल्याने 18-19 वर्षाचा तरुण पोरगा 61 वर्षांपूर्वीच्या तरुण पांडुरंगशी अद्यापही रिलेट करू शकतो. चांगले साहित्य जुने होत असेल, पण ते कधीही शिळे होत नसते. काळ बदलतो तसे काही तपशील बदलतात, संदर्भही बदलतात, परंतु साहित्याचा एकंदर जीवनाशी असलेला अन्वय अबाधित राहत असतो. हे आपण नीटपणे समजून घ्यायला हवे. वाचन संस्कृतीची वाताहत होत असतानाच्या काळात इतक्या वर्षांनंतरही कोसलाची वाचनीयता आणि पांडुरंगची वाचकप्रियता टिकून असणे ही मराठी साहित्यप्रेमींच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. परंतु यात एक असमाधानही लपलेले आहे. तिढ्यात अडकून पडलेल्या आजच्या तरुणाईला आपले प्रतिबिंब पाहण्यासाठी 61 वर्षापूर्वींच्या कादंबरीकडे जावे लागते. याचा अर्थ वर्तमानातील साहित्य त्यांच्या भावविश्वाशी रिलेट होत नाही. एका दृष्टीने हे जसे मराठी कादंबरीचे मोठे अपयश आहे, तसेच श्रेष्ठ कालभान असलेले लेखक मानल्या गेलेल्या भालचंद्र नेमाडेंचेही अपयश आहे. कारण कादंबरी लेखनाची बाराखडी गिरवत असताना त्यांनी घडवलेला पांडुरंग हा पहिला नायक तरुण पिढीला जसा आपला वाटतो तसे अन्य नायकांच्या बाबतीत घडलेले नाही. 35 वर्षांपूर्वीचा चांगदेव असो वा बहुप्रतीक्षेनंतर प्रचंड गाजावाजा करून अवतरलेला खंडेराव असो, या नायकांशी वाचकांचे सूर जुळू शकलेले नाहीत. अजूनही नेमाडे म्हटले की कोसला आणि पांडुरंग आठवत असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा? वाचक म्हणून आपण इव्हॉल्व झालो नाहीत की लेखक म्हणून नेमाडेच पुढे लेखकराव होत गेले? तटस्थ राहून विचार करता दोन्ही उत्तरे होकारार्थी आणि हताश करणारी आहेत. एका दृष्टीने मराठी समाज म्हणून हे आपले साहित्यिक आणि सांस्कृतिक अपयश आहे. महासत्ता होण्याच्या बाता वगैरे मारतो आपण, पण जिच्या खांद्यावर हा भार सोपवायचा आहे त्या तरुण पिढीचा क्रायसिस समजून घेऊ शकत नाही, किंवा ते ज्याच्याशी रिलेट होऊ शकतील असे नवे नायकही देऊ शकत नाही. म्हणून तर तरुण पोराने फेवरेट म्हणून पांडुरंगला निवडल्यानंतर मी उदाहरणार्थ मुळापासून हादरलो. 3-1 महिने झाले या घटनेला, पण या हादरण्याचा कंप अद्यापही कायम आहे. धन्यवाद.